अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात महिला सुरक्षा रक्षकावर हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात महिला सुरक्षा रक्षकावर झालेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रुग्णाच्या पतीने वादाच्या रागातून ड्युटीवर असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर हात उचलल्याचा आरोप आहे। तर हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली आहे। तर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। हर्षदा सोनोने, अकोला। असं झालं, तो माणूस दारू पिऊन आहे, त्याला 3 वेळा गेटवर जाऊन बाहेर पाठवलं। ते या साईडने आलं ओपीडीच्या आणि त्यानं काप फोडले। त्याचं म्हणणं हे आहे की माझं बाळ मला द्या म्हणून। त्याच्यासाठी मग मी 112 वर कॉल केला आणि पोलीसवाल्याला बोलावून घेतलं। 8 वाजता त्याने एक झापड मारली म्हणते, ती लेडी सांगून राहिली। धक्का देऊन आम्ही बाहेर काढलं। आता बाहेर बसून आहे तो आणि दारू पिऊन टाईट आहे, एकदम फुल दारू पिऊन आहे। त्या पोलीसवाल्याने त्याला झापलं धरून आल्यावर, तू दारू पिऊन आहे म्हणे, बोलू नको म्हणते। काय करायचं आम्ही करतो म्हणते।